माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या नेहरू बाल महोत्सव हा कार्यक्रम मध्ये उपस्थित सर्व मान्यवर, आजच्या हा कार्यक्रम मध्ये प्रमुख अतिथी म्हणून तुमच्या समोर उभे होण्याची मला संधी मिळाली, ही माझ्यासाठी अतिशय आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे। हा कार्यक्रम केवळ एक क्रीडा स्पर्धा नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण आहे। विशेषतः तुमच्यासारखा जिद्दी आणि धाडसी मुलांसाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम आहे। मला सांगण्यात आलेलं आहे की पहिल्यांदाच सोलापूर जिल्ह्यामध्ये राज्यस्तरीय कार्यक्रम घेण्यात येत आहे। आमच्या सोलापूर जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे। 36 जिल्ह्यातील विविध बालगृहातील जवळपास 1000 स्पर्धक सहभागी होणार आहेत। लॉन्ग जंप, हाय जंप, 100 मीटर, 4x100 मीटर रिले, तसेच सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम मध्ये नृत्य, गीत, निबंध, चित्रकला हे सर्व वेगवेगळे प्रकारचे स्पर्धा इथे घेण्यात येत आहेत। मित्रांनो, क्रीडा आपल्याला केवळ शारीरिक ताकद देत नाही तर आपल्याला शिस्त, डिसिप्लिन, टीम वर्क हे सर्व प्रकारचे शिकवणे देत आहेत। मैदानावर हरलात तरी चालेल, पण माझे मित्रांनो, कधीही आयुष्यात हार मानू नका। प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवून जाते, ही नेहमीच लक्षात ठेवा। मुलांनो, आयुष्यात प्रत्येकला सगळ्या गोष्टी मिळणारच अशा नसते। काहींना कुटुंबाचे प्रेम मिळते आणि काहींना परिस्थितीशी झुंज द्यावी लागते। तुमच्यातील ताकद, तुमच्या धैर्य आणि तुमचे स्वप्न हेच तुमची खरी ओळख आहे, हे नेहमीच लक्षात ठेवा। तुम्ही कोणत्या परिस्थितीत जन्मात आल्यात हे अजिबात महत्त्वाचे नाही आहे, तुम्ही पुढे काय बनता हे महत्त्वाचे आहे, हे नेहमीच लक्षात ठेवा। शेवटी मी इथे जास्त वेळ घेणार नाही, कारण मला माहित आहे की सगळे लोक थकले असतील। सिंगर इन्स्टिट्यूटचे संजय नवलेजी, मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो, कारण तुमच्याशिवाय हे कार्यक्रम शक्य झालेच नसता। त्यासाठी खूप खूप धन्यवाद। आणि मला वाटते श्री संजय नवलेजी त्यांच्यासाठी आणि महिला व बाल कल्याण विभागचे अधिकारीसाठी एक वेळी जोरदार ताली व्हावी इथे। ते खूप तुम्ही आनंदाने साजरे करा, नवीन मित्र बनवा आणि आयुष्यभर लक्षात राहतील अशी आठवणी घडवा। खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।